कोणी कितीही झटला नाही रुबाबाच्या हटला. हॅशटॅग ट्रिपल एक्का. कोणी किती बी थकला नाही रुबाबात हटला. हॅशटॅग ट्रिपल एक्का. पलटी झालेल्या फॉर्च्यूनवर उभं राहून हा डायलॉग मारणारी रील तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिली असेल. ही रील व्हायरल झाली आणि त्यातून चर्चेत आला प्रतीक शिंदे. पण आता हाच रील स्टार एका गंभीर गुन्ह्यामुळे चर्चेत आलाय. नेमका हा प्रतीक शिंदे आहे तरी कोण? तो सुकून चहा या ब्रँडचा मालक असून सोशल मीडियावर रील्स बनवून मोठी लोकप्रियता मिळवणारा इन्फ्लुएन्सर आहे. रील्समधून कमाई आणि चहाचा व्यवसाय असा त्याचा प्रवास सुरू होता. मात्र आता त्याच्यावर एका दुसऱ्या रील स्टारचे सुमारे 12 तास अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप झालाय. मग हा दुसरा रील स्टार कोण होता? त्याचं अपहरण का करण्यात आलं? या दोघांमध्ये नेमका वाद कशामुळे निर्माण झाला? अपहरणानंतर त्या तरुणांसोबत नेमकं काय घडलं? त्याने पोलिसांपर्यंत कशी माहिती पोहोचवली आणि पोलिसांनी सापळा रचून प्रतीक शिंदेसह आरोपींना कशा पद्धतीने अटक केली? या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य काय आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज. गोष्ट सुरू होते मुंबईतील विक्रोळीच्या चेतन देवळकर पासून. चेतन आपल्या चॅनलवरून एका सामाजिक समस्येवर व्हिडिओ बनवायचा. ती म्हणजे बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग म्हणजे जुगार ॲप्स. महाराष्ट्रातील अनेक रील स्टार्स पैशांसाठी अशा जुगाराच्या ॲप्सची जाहिरात करतात, ज्याने तरुण पिढी बर्बाद होते. चेतनने त्याच्या या व्हिडिओमध्ये थेट प्रतीक शिंदेचं नाव घेतलं आणि त्याला रोस्ट केलं. पैशांसाठी तरुणांना चुकीच्या मार्गाने नेऊ नका असं तो म्हणाला. बस हाच व्हिडिओ प्रतीक शिंदे आणि त्याच्या टोळीच्या जिवारी लागला. तारीख होती 26 जुलै 2026. मुंबईच्या पवई परिसरातील पंचकुटीर भागात चेतनला चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं. चेतन तेथे पोहोचला, पण त्याला कल्पना नव्हती की समोर एक मोठा सापळा रचला गेलाय. तो पोहोचताच प्रतीकच्या साथीदारांनी त्याला घेरलं आणि बळजबरीने एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत कोंबलं. चेतनने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण एकाने त्याच्या गळ्यावर पाय दिला तर दुसऱ्याने पोटात सुरा भोसकण्याची धमकी दिली. गाडी सुसाट सुटली. मुंबई ते पुणे हायवेवर गाडीच्या पुढच्या सीटवर स्वतः प्रतीक शिंदे बसला होता. त्याने मागे वळून चेतनला विचारले, तू आमच्या बेटिंग ॲप्स विरुद्ध व्हिडिओ का बनवतोयस? आणि त्यानंतर सुरू झाला अमानुष छळाचा थरार. प्रतीक शिंदे, समीर कुचेकर उर्फ SK आणि त्याच्या साथीदारांनी चेतनला लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी तब्बल 12 तास बेदम मारहाण केली. चेतनचा चेहरा रक्ताने माखला होता, पण क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही. आरोपींनी या मारहाणीचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करून आपली गुंडगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री चेतनला नवी मुंबईतील कळंबोळी रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. चेतनने कसाबसा जीव वाचवला आणि थेट पवई पोलीस स्टेशन गाठले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली. तांत्रिक तपास केला आणि अवघ्या 24 तासात मुख्य सूत्रधार प्रतीक शिंदे, यश बाबरे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर या चौघांचे मुसक्या आवळल्या गेल्या. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रसंगातून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सोशल मीडियावर जे लाखो फॉलोअर्स आणि चमकधमक दिसते त्यामागील सत्य कधी कधी खूप भयानक असतं. जे रील स्टार पैशांसाठी तरुणांना जुगाराच्या आहारी लावतात त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता. पण शेवटी कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही हे पोलिसांनी दाखवून दिलं. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.